म्हणजे घरी जाऊन दाखवून नको त्याची कसं कोण काय बोला टेन्शन नाही. आवाज नंतर करू का नाही? हा जय शिवराय मित्रांनो, आपण आलेलो आहोत पुण्यामधील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे. तर जे की वडगाव शहर येथे पाहू शकता कशा प्रकारे कमान आहे याची. तर आपण जाऊया मध्ये आणि बघूया कशा प्रकारे आहे उद्यान. चला. तर इथले वातावरण खूप छान आहे मित्रांनो, आणि पाहू शकतो कशा प्रकारे खूप गर्दी आहे इथे बघण्यासाठी. आणि हे आहे ट्रेन, आणि हे आपलं फुलराणी स्टेशन पाहू शकता. किती जणांना माहीत आहे या जागेबद्दल त्यांनी कमेंट करून सांगा कसं आहे हे लोकेशन. इथले वातावरण खूप चांगले आहे आणि खूप लोक इथं येतात, गर्दी वगैरे खूप आहे इथे, बघण्यासारखं ठिकाण आहे. तर आजचा आपला हा लॉग राहील या उद्यानावर. तर आजच्या लॉगमध्ये तुम्ही आमच्या सोबत राहा आणि बघूया पुढं काय काय घडते. तर चला. भरपूर लोक या एरियामध्ये इथे वॉकिंग करण्यासाठी येतात, फिरण्यासाठी वगैरे येतात. आवाजच मोठा करतो हायलाइट एकदम. आणि मग व्ह्यू चांगला आहे. मुलांचे दिन असेल तेच घेतो थिएटर 7D काय थिएटर आहे मलाच माहित नाही. जायचं का आपण मध्ये? जायचं का थिएटरला आपण? तर इकडे एक 7D म्हणून काहीतरी थिएटर आहे जिथे बहुतेक शो वगैरे चालत. ते आपण एक्सप्लोर करूया थोड्या वेळ, बघूया कशा प्रकारे आहे ते, नेमकं काय आहे तिथे. आणि पाहू शकतो कशा प्रकारे बनवलेलं आहे आपला झेंडा. किती उंच आहे पाहू शकताय. भरपूर लोक इथं, बरेच कोणी आराम करण्यासाठी येतं, कोणी अभ्यासासाठी येतं, कोणी फिरण्यासाठी वॉकिंगसाठी येतं. हे 7D थिएटर इकडे दिसत असेल तुम्हाला. तिथे पण भरपूर गर्दी आहे. आपण बघूया जाऊन नेमकं कसले शो आहे तिथे, काय आहे. त्या अगोदर सगळं पार्क आपण फिरूया आणि त्यानंतर मग आपण बघूया काय आहे ते. तर चला पुढे जाऊया, बघूया. गेल्या वेळेस 5D माहिती, 4D 3D 2D हे बसलो होतो. हे दाखवतो इथं बसलो होतो मी. कुठं बसला होता? 3 झाडं नाहीत का त्या झाडाच्या खाली? हा, पण नेमकं हे काय आहे मला सांग. ती बाग आहे बाग. कशासाठी लोक बघताय? फिरण्यासाठी? फिरण्यासाठी येते घेतले तिची वाली. ती ट्रेन आली तर ट्रेनचं तिकडे जाऊन काढण्यात जाऊ. एवढं मी जवळ नको का रे? हा हा चिरकं जाणार. पाहू शकता हे फुलराणी स्टेशनची ती ट्रेन जी मग दाखवली ती सुरुवातीला तुम्हाला निघली होती. आता इकडून आली ती ट्रेन, पूर्ण एक राऊंड मारते सगळ्या या पार्कला. आणि इकडचे बिल्डिंग पाहू शकतो किती डेव्हलप आहे कशा प्रकारे. भरपूर लोक इथं बसलेले आहेत ग्राउंडमध्ये. भरपूर डेव्हलप एरिया आहे हा. आणि इकडे आहे लहान मुलांना खेळण्याची जागा, जिथे भरपूर आई वडील त्यांना घेऊन आले आहेत मुलांना त्यांच्या खेळण्यासाठी. बघूया ही कशी आहे जागा पुढे. चला. जर तुम्हाला या उद्यानाबद्दल माहीत नसेल तर तुम्ही नक्की येथे येऊ शकता आणि भेट देऊ शकता. खूप चांगले आहे हे, लहान मुलांसाठी पण खूप चांगलं आहे खेळण्यासाठी वगैरे. त्यांना जर पालकांना कोणाला माहीत नसेल तर त्यांनी इथं नक्की या आणि बघा कशा प्रकारे हे आहे. आणि पाहू शकता किती गर्दी बी आहे इथं. आम्हाला इथे येऊन 1-2 तास झालेला आहे, अंधारी पडत आलेला आहे. त्यामुळे आता इकडून आपण आपल्या लॉगचा एंड करूया आणि जाऊया बाहेर. फुलराणी स्टेशन जिथून आलो होतो परत तिथे आलो सुरुवातीला. तर चला पुढे बघूया अजून. रिपोर्ट मारणार बघा. आणि जर तुम्हाला हे ठिकाण चांगलं वाटलं असेल तर तुम्ही इथे नक्की भेट द्या तुमच्या परिवारासोबत, कारण खूप छान आहे ही जागा. आणि आपला आजचा लॉग आपण
इथे संपूया. नाही घेणार फुलणी ट्रेन आलेली आहे त्याच्या आरंभिक स्टेशनवर. तर चला. खुशी है बच्चों में, एक्सीडेंट ना हो जाए वैसा नहीं. अरे माहित तुझ्याकडे बाहेर हा असं असं म्हणतो मी. हसायला देत आपल्याकडे. पण असं हे चुकीचं केलं गेट मध्येच बंद केलं आपल्याला उडून. तर आपला आजचा लॉग इथेच संपत आहे. भेटूया आपण नंतर पुढील लॉगमध्ये. चला बाय बाय, स्टे सेफ. धन्यवाद.